आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे. आज मी व्हिडिओमध्ये 9 ग्रहांबद्दल बोलणार आहे आणि हा व्हिडिओचे 3 पार्ट्स असतील. सो आज फर्स्ट पार्टमध्ये मी सूर्य, चंद्र आणि मंगळ या ग्रहाबद्दल बोलणार आहे. तर सूर्य काय आहे? तर सूर्य हा आत्मविश्वास आहे, वडील, नेतृत्व, प्रतिष्ठा हे सूर्यावरून आपण बघतो. हा जर सूर्य चांगला असेल ना तर तुमचं नैसर्गिक तुम्हाला प्राणप्रतिष्ठा, मान सन्मान भेटतो, अधिकार भेटतात. पण हा सूर्य जर कमकुवत असेल तर तुमच्यावर अननेसेसरी ब्लेम येतात, तुमचं वडिलांची नातं बिघडतं, तुमचं वरिष्ठ लोकांची नातं बिघडतं, कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम्स होऊन जातात. मी कोण आहे हे सूर्य दर्शवतं. अहंकार वर्सेस स्वाभिमान सूर्य दर्शवतं. तर अशा प्रकारे सूर्य हा आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करत असतो. नेक्स्ट आहे चंद्र. चंद्र हा मनाचा कारक आहे, इमोशन्सचा कारक आहे, आईचा कारक आहे. तर चंद्र जर चांगला असेल तर तुमचं ऑटोमॅटिकली आईशी नातं खूप चांगलं असतं. चंद्र हा पैशाचा कारक आहे. तुम्ही लोक म्हणतात ना की पैसा टिकत नाहीये, खूप खर्च होतो आहे. का? कारण का तुमचा चंद्र बिघडलेला असतो. जर चंद्राला रेक्टिफाय केलं तर तुमचे पैसे ऑटोमॅटिकली सेव्ह होतात. तसंच चंद्र जर खराब असेल तर ओव्हर थिंकिंग वाढते, निगेटिव्ह विचार वाढतात. चंद्र हा सिक्युरिटी वर्सेस इनसिक्युरिटी दर्शवतो. सो चंद्र हा स्ट्रॉंग पाहिजे. चंद्र स्ट्रॉंग असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं फायनान्स मध्ये ग्रोथ होते. नेक्स्ट आहे मंगळ. मंगळ आपलं एफर्ट्स, ऊर्जा, कृती, साहस, ब्लड, प्रॉपर्टीचा कारक आहे. मंगळ हा फक्त राग नाही देत तर निर्णय घेण्याचा वेगही देतं. जर तुमचा मंगळ चांगला असेल तर तो संकटांमध्ये शांत राहून कृती करायला लावतो. तोच जर मंगळ तुमचा स्ट्रॉंग नसेल तर तुमचे एफर्ट्स चुकीच्या दिशेने जाऊ शकतात. मंगळ हा एफर्ट्स, कृती विरुद्ध उतावळेपणा दर्शवतो.